आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। होळीसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांचा अपघात, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी। मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडल्याची घटना घडली असून या भीषण अपघातात एक तरुणाचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना प्रभादेवी ब्रिज जवळ मध्यरात्री 2:30 घडली आहे। प्रणय बोडके वय वर्ष 29, करण शिंदे वय वर्ष 29 आणि दुर्वेश गोरडे हे तिघेजण स्कूटरवरून परेलवरून दादरला होळीसाठी फुले आणण्यासाठी चालले होते। त्याच वेळी समोरून शिवनेरी बस चालकाने ब्रिजवरून दुचाकीच्या दिशेने भरधाव वेगाने आला। बस चुकीच्या दिशेने घेऊन आल्यानंतर समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली। भरधाव वेगात असलेल्या शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडले। यामध्ये प्रणय बोडके याचा केएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर दुर्वेश आणि करण गंभीर जखमी असून त्यांना ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहे। इक्बाल शेख असे चालकाचे नाव असून तो MSRTCच्या निळ्या रंगाच्या बस क्रमांक MH12 FF 3305 चालवत होता। चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना उपस्थित लोकांनी त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत।